नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत ठाण्यातील खूपच सुंदर आणि प्रसिद्ध ओपन आर्ट फेस्टिवलमध्ये. इथे तुम्हाला पाहायला मिळतील भन्नाट आर्टवर्क, लाईव्ह पेंटिंग्स आणि जबरदस्त कलाकृती. या फेस्टिवलमध्ये देशभरातील कलाकार आपली कला सादर करतात आणि पूर्ण वातावरण एकदम क्रिएटिव्ह आणि कलरफुल बनवतात. तर चला मग आपण पाहूयात या फेस्टिवलमधल्या खास गोष्टी, अमेझिंग आर्टवर्क आणि फुल वाईब. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे अजून खूप इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय पार्टे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा विषय असा आहे की आपण चाललोय उपवनला, जिथे की उपवन आर्ट फेस्टिवल आहे. सो त्याचाच आपला आज ब्लॉग असणार आहे. सो चला आपण जाऊ तिकडे आणि बघू यावर्षी उपवन फेस्टिवलमध्ये काय काय सजावट केली ती पण मी तुम्हाला दाखवतो. आणि आपल्यासोबत आपली मित्रमंडळी, कुठे गेली भाई मित्रमंडळी आपली, आणि आपल्यासोबत आपली सगळी मंडळी, शुभम, किशोर, धीरज आणि हा माझा भाऊ आणि याचं नाव मृणाल. हा नवीन आहे. या सर्वांमुळे हा माझा फ्रेंड झाला, आता एक नवीन फ्रेंड आहे. सो चला आपण जाऊ आणि सुरुवात करू आपल्या ब्लॉगची. सो मित्रांनो, उपवनला येऊन आपण पोहोचलेलो आहे. चला आता थोडा आतमध्ये जाऊ आणि बघू, शूट करू थोडा आतला पण आपण. एंट्रन्सवरून समोर आल्यावरतीच आपल्याला महाराजांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. मग महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आतल्या दिशेने. उपवनच्या गेटवरून आपण आत जाऊ आणि जे काय आर्ट केलेलं असतात ते याकडे आलेलं असतं आतमध्ये. सो चला जाऊन ते बघू आपण. तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ओपन तलाव पूर्णपणे लाईटीने झगमगताना दिसत होता. आतमध्ये एंट्रीलाच पूर्ण ओपन पॅक आहे, कारण आज सॅटर्डे. सो उद्या संडे असल्यामुळे फुल पॅक आहे. थोडं आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला समोरच एक लाईव्ह कॉन्सर्ट देखील पाहायला मिळाला, जिथे की प्रेक्षकांची खूप अशी गर्दी जमली होती. सो थोडा वेळ इथेच थांबून आम्ही तो कॉन्सर्ट एन्जॉय केला. थोडा पुढे गेल्यावरती गार्डनमध्येच अजून एक शो चालू होता. त्याची काही क्षण मी तुम्हाला दाखवतो. सो मंडळी, माझ्या समोरच विठ्ठलाची मूर्ती आहे, ज्याचं की 1-2 महिन्यापूर्वीच उद्घाटन झालं होतं. सो या ठिकाणी उपवनमध्ये यावर्षी जी पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या ज्या वॉल आहेत त्याच्यावरती पूर्ण आपल्या वारकरी संप्रदायांचंच आर्ट बनवलेलं आहे. कारण आम्ही पूर्ण आतमध्ये उपवन फिरलो, पण त्या सर्कलमध्ये कुठे आम्हाला म्हणजे असं आर्ट दिसलं नाही. म्हणजे दरवर्षी तिथे लोक असतात जे आर्ट वगैरे बनवतात आणि ते आपल्याला बघायला भेटतं, पण यावर्षी तसं काय नव्हतं. आता बघू आपण बाहेर पण रोडवरती अजून आपल्याला फिरायचं आहे. तिथे मोस्ट ऑफ स्टॉल असतात. आता यावेळी तिथे काय आर्ट वगैरे केले ते आपण बघू पहिले, आणि थोडं एक आपल्या पांडुरंगांचं दर्शन घेऊ आपण तोपर्यंत. सो मित्रांनो, यावर्षी उपवनच्या सर्कलला न ठेवता आर्ट फेस्टिवलवरती आपली जे मंदिर आहे देवीचं त्या ठिकाणी ठेवलं आहे. सो चला आपण जाऊ तिकडे वरती, जरा तिथे बघू.
सो मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघितलं, आपण आतमध्ये गेलो होतो. तर ह्या वर्षीची पूर्ण थीम ही वारकऱ्यांवरतीच आहे. तर त्यांचं सगळं आतमध्ये फ्रेम वगैरे आपण दाखवले, आर्ट वगैरे केलेली. सो ती तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितली असेल. सो चला, आपलं बघून तर झालेलं आहे. आता जरा जाऊ बाहेर आपण. रोडवरती स्टॉल वगैरे लागलेत, कसले आहेत ते बघू आणि मग आपला ब्लॉग आपण एंड करू नंतर. सो चलो, जाते. त्याला पण 2 घेतो 80. काय तू रडतोय रॉयल एनफिल्ड घेतली भाई भावानी, किचन पण घेतलाय आणि 3.5 लाखाची गाडी घेतली. पैसा हो गया बोलते 80 मध्ये 2. काय रडतोय शिव, हे फालतू रे भाई. घे चल पटकन, 100 रुपये त्याला एक्स्ट्रा. हे काय घेत आहे? हे पोपट घेतोय, पोपट भाच्यासाठी पोपट घेतोय आपला भाव. वरती टेकला सिलिंगला नाही तर लय मोठा पोपट आहे. ग्रीन कलर मध्ये खूप भाऊ किती वरती जाते. ओ माय गॉड, लय गेला डायरेक्ट झाडावर गेला. पैशाने घेतला विकत. पैशाने घेतलं भाई भाच्यासाठी विकत. काय आहे विषय काय? ओ माय गॉड, जादू की छडी डायरेक्ट. कौन है ये लोग, कहां से आते हैं? एक केपी पण घे भाई. काय घेतो ना तलवार नको, त्यालाच मारा तलवारीने तो. कधीपासून करता तुम्हाला कसं आवड मिळेल तुमची काय याच्याबद्दलची थोडी सांगाल का? ब्लॉग मध्ये टाकायची. लहानपणापासून आवड आहे. अच्छा, अभिनव कला महाविद्यालय पुणे, पुण्यामध्ये का? तिथून माझं डिग्री झालेली कम्प्लीट फाईन आर्टमध्ये. आर्टमध्येच? हां, तेव्हापासून तुम्ही करताय लहानपणापासून, म्हणजे तुम्हाला आवड आहे त्याची? 12वी नंतर जशी डिग्री असते ना ती झाली माझी अच्छा, BFA. पुन्हा मास्टर ऑफ फाईन आर्ट झाले हा का? संभाजीनगर विद्यापीठात. छान छान. अरे मस्त. गेल्या वर्षी नॅशनल लेवलवर कॉम्पिटिशन होती, हा का? सेकंड प्राइज मिळालं ह्या पेंटिंग. माझ्या सिरीजला. ओके, छान छान मस्त. तेच बोलू, तुम्हाला बघितलं आम्ही, थोडं ऍक्टिव्ह वाटतं ते. बोलू पुण्यात तशी. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे. 5 वर्ष मी प्रोफेसर म्हणून शिकवलं. पूर्वी माझे या अगोदर सिरीज शेती, ग्रामीण भागातील जीवन आणि शेतकऱ्याची अवजारे असा विषय होता. जसं शेतकरी पेरणी केल्यानंतर वारीला जातो, म्हणजे माझे चित्रपूर्वी शेतीची होते, शेतकरी वारीला जातो ते रिलेशन आहे. तसंच माझ्या चित्राचं हे रिलेशन, शेतीची अवजारे झाल्यानंतर वारी. ओके, बरोबर, मस्त. आणि वारीमध्ये सर्वांना काय दृश्य दिसतात की झेंडे, पताका, ती घोडे, मृदंग वाजवणारे, टाळ वाजवणारे, असंख्य असे लाईन दिसतात. माझ्या ह्या चित्राचं वैशिष्ट्य तेच आहे. 2-3 फिगर दिसतात आणि जास्त इतर हे नाही. तेच म्हणजे तुम्हाला त्यातून दाखवत असतं अशा प्रकारे. पण वारी म्हणजे एक समुद्रासारखं आहे. बरोबर. समुद्रात उडी मारून मी फक्त एक शिंपला आणलाय, तो हाय आणि त्याच्यातच कितीतरी डीप आहे अभ्यास करायला. नाही, आपण खूप छान आहे. मस्त मस्त. थँक्यू, धन्यवाद. सो मित्रांनो, तुम्ही आता बघितलं, आपण त्या काकांची थोडी बाईट घेतली. सो याच्यावरून कळतं की कलेला वय नसतं. हे काका खूप म्हणजे वृद्ध होते, पण त्यांची
कलेतून ते आपली ओळख साध्य करतात सगळीकडे आणि त्यांनी मास्टर वगैरे केले आपण ऐकलं. सो खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. सो चला जाऊ पुढे आपण. तो मंडळी आपण बघितलं असेल ओपन आर्ट फेस्टिवल पूर्ण आपण फिरलो. आता बाहेर पण या ठिकाणी स्टॉल वगैरे होते तेही बघितले. मेन म्हणजे ह्या वर्षी जत्रा नाही, आता दरवर्षी जत्रा वगैरे पण असते. सो ठीक आहे, काय नाही विषय तसा. तर आता आपलं सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर असेच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊनच जाऊ. तर बाय बाय. बाय.